पिल्लूच्या पप्पाचा खूप दिवसापासून दात दुखत होता, पण त्यांनी खूपच दुर्लक्ष केलं, त्याकडे काय जास्त लक्ष दिलं नाही. पण आता खूपच त्रास व्हायला लागलो म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरने रूट कॅनल करायला सांगितलं आणि जास्त वेळ न घालवता आम्ही डायरेक्ट रूट कॅनल पण करून घेतलं. 2-4 वेळा अजून पण त्यांच्याकडे जायचं व्हिजिटला. तर आज साधं सिंपल जेवण बनवलेलं होतं मी त्यांच्यासाठी. तर भोपळा 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला, साल काढली, कट करून घेतला. 1 वाटी डाळ, तिलाही 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं, कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलं. स्वच्छ धुवून घेतलेला 1 टोमॅटो टाकून द्यायचा कट करून, बटाट्यात साल काढून घेतलं, त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे, तो कट करून टाकायचा, मीठ टाकायचं चवीप्रमाणे, हळद टाकायची. मी हिंगही ॲड केलेली आहे, कारण ह्यातली डाळ मी थोडीशी पिल्लूसाठी साईडला काढून ठेवणार आहे. 4 शिट्ट्या करून घ्यायचा. कुकर थंड झाला की स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची. त्यातली थोडी डाळ मी पिल्लूसाठी बाजूला काढून ठेवली. आता फोडणी देऊयात. कढईमध्ये तेल ॲड करायचं, जिरे मोहरी कढीपत्ता टाकून द्यायचा, 2 लाल मिरच्या, कांदा लसूण मसाला, लाल मिर्च पावडर आणि शिजलेली डाळ टाकून द्यायची. 1 ग्लास पाणी ॲड करायचं, 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. गॅस बंद करून खूप सारी कोथिंबीर टाकून द्यायची आणि मस्त अशी आपली डाळ भोपळ्याची रेसिपी चाललेली आहे. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.